माइंडफुलनेस म्हणजे सजगता. सजगता म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीवर वर्तमानात आपण कॉन्सन्ट्रेट करणे आणि त्या क्षणाला आपल्या अंतर्विश्वात आणि बाह्यविश्वात काय काय बदल होत आहेत ते ऑब्झर्व करणे म्हणजे सजगता किंवा माइंडफुलनेस. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीताच्या आजच्या माइंडफुलनेसच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत माइंडफुल तुम्ही आहात की माइंडफुल आहात. कन्फ्युज्ड? MINDFULL माइंडफुल म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत राहता. आपल्या डोक्यामध्ये आजकाल आपण सगळेच जण खूप मल्टीटास्कर आहोत. एकाच वेळेला अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये साठलेले असतात. एखादी गोष्ट करताना कॉन्सन्ट्रेट होऊन आपण ती करत नाही. अशा वेळेला काय होतं की आपण कानाला फोन लावलेला आहे, स्वयंपाक करतोय. अशा वेळेला आपण स्वयंपाकात मीठ घालायला विसरतो. इकडे आजूबाजूला मुलं खेळत असतात, मुलांवर लक्ष असतं आपलं. किंवा आपण भाजी चिरता चिरता एखादी गोष्ट म्हणजे झाडांना पाणी घालायचं राहिलं, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. किंवा ऑफिसला जायचं आहे, ट्रेन पकडायची आहे, ह्याचं टेन्शन असतं. म्हणजेच काय तर आपल्या माइंडचं ट्रॅफिक जॅम झालेलं असतं, हो की नाही? तर आता या माइंडफुलकडून आपण माइंडफुलकडे कसे वळणार आहोत ते आपण आज ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आपण यूट्यूबवर सतत काहीतरी बघत असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल, काही आठवत नसेल तर आपण गुगलही करत असतो. मग तर काय, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार, आपल्याला अनेक नॉलेज त्यातनं मिळत असतं आणि आपण आपोआप आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात. आता आपण माइंडफुलनेसकडे वळूया. माइंडफुलनेस म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सजगता, वर्तमानात जगणे, हो की नाही? मग आता एखादी गोष्ट जर तुम्ही करत आहात तर त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणं किंवा ती गोष्ट फक्त त्याच गोष्टीवर लक्ष ठेवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही गुगल सर्च करत आहात तर इतर दुसरा कुठलाही विचार आपल्या डोक्यात येता कामा नये. आपण फक्त ज्याच्यासाठी गुगल उघडलेला आहे तोच पॉईंट धरून आपण त्याचा अभ्यास करावा. किंवा तुम्ही जर स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाकात कॉन्सन्ट्रेट करून घ्या. आपल्या पूर्वजांनी म्हटलंच आहे नाही का की तुमचं जर पूर्ण तन आणि मन एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर ती गोष्ट नक्कीच चांगल्या रीतीने होऊ शकते किंवा त्याचा इफेक्ट तुमच्या त्या स्वयंपाकात उतरतो. आणि त्यामुळे, कारण प्रत्येकाचा शेवटी मार्ग पोटातूनच जातो नाही का, आनंदाचा मार्ग. त्यामुळे त्यात तुमच्या मनातले रस उतरतात. तसंच माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे बघणं आणि वर्तमानात जगणं म्हणजे माइंडफुलनेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, माइंडफुलनेस कसं सुरू करायचं? पडलाय ना प्रश्न? मी आहे तुमच्या मदतीसाठी. आपण माइंडफुलनेसचं मेडिटेशन पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. पण त्याआधीची जी आपण तयारी करणार आहोत त्या तयारीसाठी आपल्याला काही छोटी छोटी पावलं उचलायची आहेत. आणि त्या पावलांसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहोत तर वर्तमानात जगण्यासाठी आपण 1 मिनिट एका जागी शांत बसणार आहोत. आणि ते शांत बसल्यानंतर तुम्ही त्या क्षणाला तुमच्या मनात जो कुठला विचार असेल, मग त्याला अगदी कुठलाही सब्जेक्ट नाही किंवा कुठलंही बाउंडिंग नाही, त्या क्षणाला तुम्हाला जे वाटत असेल ठीक आहे, तुम्ही त्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता माझ्या बाजूला बुद्ध बसलेले आहेत. मी त्या बुद्धांकडे बघतीये तर आता बुद्धांचे डोळे, बुद्धांचा चेहरा, बुद्धांच्या वरचा हा मुकुट, बुद्धांचे कपडे, या सगळ्या गोष्टीवर मी कॉन्सन्ट्रेट करेन. ओके? तर अशा तऱ्हेने 1 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही चालू करा. दुसरं तुम्ही काय करू शकता तर आता आपण बघता बघता प्रॅक्टिसकडे वळणार आहोत. तर ही प्रॅक्टिस एका जागी तुम्ही ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर एका जागी बसलेलेच आहात. 2 दिवस त्याची प्रॅक्टिस करा. तिसऱ्या दिवशी तुम्ही
तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करा. तुमचा इन्हेल करण्याचा स्पीड, एक्झेल करण्याचा स्पीड, किंवा इन्हेल करताना तुम्हाला थंड वाटतं की गरम वाटतं, एक्झेल करताना तुम्हाला थंड श्वास असतो की गरम श्वास असतो, हे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि ते अनुभवा. ते अनुभवता अनुभवता तुमच्याकडे ह्याचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याची कला आपोआप अवगत होणार आहे. तिसरी स्टेप मी तुम्हाला अशी सांगेन, ह्याच्या पुढचं पाऊल जे तुम्ही उचलणार आहात ते सरळ चाला. चालताना उजवा पाय तुम्ही उचललाय तो पुढे टाका. मग तुमच्या मेंदूला आपोआप कमांड द्या की तुम्हाला आता उजवा पाऊल उचलायचंय. उचललंय, ते पुढे टाकलंय, त्याचं प्रेशर काय येतंय पाऊल टाकल्यानंतरचं ते अनुभवा. तुमच्या खाली जर तुम्ही गवतावर चालत असाल तर त्या गवताचं फिलिंग घ्या, किंवा तुम्ही मातीवर चालत असाल तर त्या मातीचं फिलिंग घ्या. तुम्ही एखाद्या फरशीवर चालत असाल तर त्याचा थंडावा तुम्ही हे बघू शकता की मला किती थंड वाटतं या पावलांना. असंच तुम्ही डाव्या पायावर पण कॉन्सन्ट्रेट करा. अशी फक्त 10 पावलं चाला आणि तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा. सोपी आहे ना आयडिया? करणार ना मग? अशा तऱ्हेने तुमचं हे माइंडफुलनेस हळूहळू वाढायला मदत होणार आहे. तुम्ही अजून एक प्रयोगसुद्धा करून बघू शकता. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण नेहमी कावळ्यासारखी आंघोळ करून मला गाडी पकडायची आहे, मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं आहे, अशा ह्यानी फार पटकन आंघोळ उरकतो आपली. अशा वेळेला जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल की नाही, त्या दिवशी खूप शांतपणाने आंघोळ करा. ती आंघोळ करताना तुम्ही जे पाणी घेणार आहात त्या पाण्याचा स्पर्श अनुभवा. ते पाणी गरम आहे की थंड आहे त्याचं टेम्परेचर अनुभवा. थंड पाणी घेतल्यानंतर आपल्या अंगावर आपोआप शहारे येतात ते अनुभवा, किंवा गरम पाणी घेतल्यानंतर आपलं अंग आकसलं जातं ते अनुभवा. पाण्याचा आवाज फील करा. त्याचबरोबर साबणाचा वास, साबणाचा सुगंधही तुम्ही फील करू शकता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी अजून एक गोष्ट राहिली सांगायची. एखाद्या तुम्ही गुलाबाचं किंवा चंदनाचं तेलाचे 2 ड्रॉप्स तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकलेत ना तर वाह क्या बात है. आणि ही आंघोळ करताना तुम्ही असं फिलिंग घ्या की मी आज माझ्या मनातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढतीये आणि आज मी ह्या पाण्याने खूप एकदम पॉझिटिव्हिटीने स्वच्छ होतीये. असं जर तुम्ही फिलिंग घेतलं तर क्या बात है. नक्कीच ह्याचा फायदा तुम्हाला होईल. असं जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात तर माइंडफुलनेस फार लांब नाही आहे तुमच्यापासनं. याचा नक्की विचार करा. आता आपण ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस रोज करायच्या असं मनाशी पक्क करूया आणि नक्की ह्या गोष्टींकडे वळण्याचा प्रयत्न करूया. प्रॉमिस? गुड. क्लॅप फॉर यू ऑल. तर उद्यापासून आपण ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करणार आहोत. यानंतरचा जो एपिसोड आपला असणार आहे तो माइंडफुलनेसचं मेडिटेशन आपण बघणार आहोत. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय झालेलीच आहे. मेडिटेशनही मी तुम्हाला देणार आहे. याचा नक्की वापर करा आणि तुम्ही ह्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केल्यात तर नक्कीच ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. गेलेल्या गोष्टी, संपलेल्या गोष्टी किंवा पुढे होणाऱ्या गोष्टी कशाला त्याचं टेन्शन आपण घेतोय? नाही ना घेणार आजपासून? प्रॉमिस केलंय तुम्ही सगळ्यांनी मला? थँक्यू सो मच. शेवटी काय तर तुम्हाला माइंडफुलनेसचा अर्थ नक्कीच समजला असेल. पुन्हा एकदा सांगते, माइंडफुलनेस म्हणजे वर्तमानात जगायला शिका. झालेल्या गोष्टींचा किंवा होणाऱ्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. आवडलाय आजचा एपिसोड? मग खाली जाऊन लाईक करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर करायचं आहे. हो, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवायला विसरायचं नाहीये, कारण त्यांनाही याचा फायदा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद.